दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आणि कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। यावेळी विदर्भात अमरावती, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यामुळे जालना जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे। मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये दमदार पाऊस झालेला आहे। संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या 5 जिल्ह्यांमधील सुमारे 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। या गावांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद सुद्धा झाली आहे। मावळच्या कुंडमाळा इथं पावसाच्या पाण्याचा जोर वाढू लागलेला आहे। इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे येथील पर्यटकांना कुंडमाळा धबधबा आकर्षित करू लागलेला आहे। त्यामुळे पर्यटक मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर ओसरून गेलेला आहे। तब्बल 10 दिवसांनंतर कोल्हापूरकरांनी सूर्यदर्शन केलं। पंचगंगा नदीची पाणी पातळी घटली आणि त्यामुळे पाण्याखाली गेलेले काही बंधारे आता खुले झालेले आहेत। पाणी कमी झाल्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक सुद्धा पूर्ववत झाली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतलेली आहे। शिराळा, वाळवा आणि पलूस तालुक्यामध्ये बुधवारी रात्री हलक्या सरी कोसळल्या आणि यावेळी सांगलीमध्ये जिल्ह्यामध्ये आठवडाभर पडलेल्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली होती। बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील अनेकांचे संसार वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे उघड्यावर आले। काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक घरांवरील छत उडून गेलेलं आहे। घरांची पडझड झाली आहे। घरातील धान्यासह जीवनोपयोगी साहित्यांचं मोठं नुकसान झालंय। परिसरामधील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालेला होता। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं कहर केला आणि एका घराचं छत उडालं। एक जण गंभीर जखमी आहे। महिलेने सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि जोरदार वादळामुळे मंगरुळपीर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती। नागपूरच्या राजा बागशा परिसरामध्ये कारवर झाड कोसळलं। झाड पडून कारचं मोठं नुकसान झालंय। रस्ता सुद्धा रहदारीसाठी यावेळी बंद झालेला होता। दरम्यान मनपाच्या अग्निशमन विभागाने झाड कापून रस्ता मोकळा केलेला आहे। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये पाडले गावाला वादळाचा दणका बसलाय। संध्याकाळी अचानक आलेल्या या वादळामुळे परिसरामध्ये अक्षरशः थैमान घातलं। अनेक घरांचे पत्रे आणि कौलं सुद्धा उडालेले आहेत। गावामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। त्यामुळे गावकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। रत्नागिरीतलं शीळ धरण हे मे महिन्यामध्ये ओसंडून वाहू लागलेलं आहे। जिल्ह्यामध्ये 68 धरणांमध्ये 6 धरणं 100% भरली आहेत, तर 25 धरणं निम्मी भरलेली आहेत। कालपासून पावसाने उसंत घेतली असली तरी गेल्या 8 दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। अकोल्याच्या मोरणा नदीमध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल पार पडलं। या प्रात्यक्षिकामध्ये पूरस्थिती निवारण आणि बचाव कार्याविषयी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलेला आहे आणि या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे।